मन मंदिरा गजर भक्तीचा. एक मोठा राजा होता, फार मोठा, फार इकडे 400-500 किलोमीटर, इकडे 400-500, इकडे 4, असं राज्य त्याचं पसरलेलं होतं. एकुलता एक मुलगा, काहीतरी झाली भानगड. मुलगाही मोठा कर्तृत्ववान होता. जा म्हटल्यावर उठला आणि म्हणाला, आता तुझ्या राज्यात पाऊल ठेवणार नाही, जिथे तुझी सीमा संपेल तिथे मी राज्य उभं करीन. त्याला खूप मैल गेले आणि तिथे जाऊन, हुशार होता त्यामुळे लगेच त्यांनी आपल्या कर्तृत्व प्रगट केलं. 10 माणसं जमत केली, 10 ते 20 झाली, 20 ते 100 झाली. झालं. बापाचा अंत काळ आला. त्यांनी कधी नाव काढलं नाही मुलाचं कोणाजवळ, प्रधानाजवळ नाही, बायकोजवळ नाही, कोणाजवळ एक नाव काढलं नाही. शेवटी थकला. प्रधानजी म्हणाले, सरकार, युवराजांना बोलवून घ्या. नाही म्हणाले. असं कसं म्हणे करता, हे राज्य त्याच्याशिवाय कसं चालणार. बरं, मुलगा काही वाईट नाही, चांगला सद्गुणी मुलगा आहे. एखाद्या विचारामध्ये संघर्ष घडला असेल थोडंसं. नाही म्हणे, तसं नाही आहे प्रधानजी, तुम्हाला कळत नाही. याच्यात उपाय काय, काहीतरी काढा म्हणे. सरकार, तुम्ही राजे आहात, उपाय काढा, आणि तुमचा अंतकाळ जवळ आला आहे. ठीक आहे म्हणाले, जा त्याला सांगा, माझ्याकडे तोंड करून 1 पाऊल टाक, पुढचे 400 किलोमीटर मी चालत येईन. तुला कळू दे माझी गरज आहे. काय सांगितलं त्याला, जाऊन सांगा की माझ्या राज्यात या दिशेने 1 पहिलं पाऊल टाक, पुढचं त्याला म्हणून चालू नको. तसं मला कळू दे माझी गरज तुला आहे, तसं प्रभूला सुद्धा कळू दे की त्याची गरज तुम्हाला आहे. ना मी आपुला असा तो एक देव करून घ्यावा. काय अभंग आहे, आपुला असा तो देव एक करून घ्यावा. तो मुलगाही तसाच होता. तो वाटच बघत होता. वाट बघितल्यानंतर धावत आला बापाकडे, धावत आला. हात पसरलेलेच होते. तसं ईश्वरी सत्तेचं हात भक्ता करता पसरलेलेच आहेत. फक्त तुम्ही त्याच्या मिठीमध्ये शिरायचं, एवढंच काम आहे. तुमच्यामध्ये अहंकार असतो. ज्ञानी असेल तो म्हणतो, अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. तो म्हणतो, मीच देव आहे. मी देव म्हणू नकोस, मी देवाचा आहे म्हण. देव माझा, मी देवाचा, ऐसी सत्य व देवाच्या. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. अरे बाबांनो, परमार्थ करायचा आहे ना, आपलासा देव करा. ते म्हणाल, करायचं म्हणजे कसं करायचं. एक मी तुम्हाला सांगू का, एखादा माणूस आपलासं करायचा असेल तर त्याच्याजवळ आपलं सुखदुःख बोलावं, म्हणजे तो आपलासा होतो, नाही का. हे मागे टीव्हीची झाली, ते खूप गाजलं, त्यावेळेला सांगितलेलं, मग त्याचं रिपिटेशन सुद्धा झालं. ज्याच्याबरोबर बाहेर फिरावंसं वाटतं, भजी खावीशी वाटतात, तो मित्र. सिनेमा बघावा असं वाटतो, मित्र. ज्याच्याजवळ सुख दुःख सांगावं असं वाटतं, तो जिवलग. आणि ज्याला न सांगता आपलं सुख दुःख कळतं, तो सखा. तुका म्हणे, सखे हरीचे ते दास. काय म्हणतायत, अहो सखे साजणी ज्ञानाबाई ओ हरणी. म्हणून जनाबाईंनी ज्ञानोबारायला सखा म्हटलं. काय म्हटलं, सखा म्हटलं. पांडुरंगाला सखा म्हटलं. तुकोबारायला सखा भेटलं. आपल्या अंतःकरणातली व्यथा त्यांना सांगायची गरज नाही. समोर आल्यावर, काय रे बाबा, एक नीट लक्षात ठेवा, ज्ञान पुस्तकात मिळेल, पण तोंडावर हात फिरवणार कोणीतरी पाहिजे. आणि फिरवल्यानंतर वाटतं, आपुला असो देव एक करून घ्यावा. ते समाधान काही निराळं आहे. पाठवून कुठेतरी प्रेमाने हात फिरवावा. त्या हातामध्ये प्रेम असतं असं नव्हे, प्रेमापेक्षा जास्ती आहे. प्रेमी आहे, आशीर्वादी आहे, आणि कल्याणाचा हात पण आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून आपुला असो, सर्वांना आपलंसं करता. मग ज्याने तुम्हाला आपलं केलंय त्याला तुम्ही आपला का करत नाही.
माझं बोलणं समजलं? सर्वांना तुम्ही आपलं करता, पण ज्याने तुला आपलं केलंय त्याच्याबद्दल का म्हणता हे काय वय आहे का पंढरीची वारी करायचं? हे काय वय आहे का परमार्थिक पुस्तकं वाचण्याचं? हा म्हणला का कधी हे काय वय आहे का तुला जिवंत ठेवायचं? संसार करण्याकरता तसं वय लागत नाही, तसं परमार्थ करण्याकरता सुद्धा वय लागत नाही. आपुला तो एक देव करून ठेवा. महाराज म्हणाले आपलासा करून ठेवा देवाला. हृदयातच बसलाय. कधी विरोधी कल्पना आली सांगावं त्याला, प्रभुराया नाही रे सहन होत आता, माझा मीच झालो वैरी, माझा मीच झालो वैरी, माझा मीच देवा सांभाळ. असे विकल्प मनामध्ये येऊन देऊ नकोस. त्याला सांगावं, त्याला सांगावं. गावाला काय सांगून करता? जे बाहेरही नाहीत, जे तुमच्या आतही नाहीत, जो आतमध्ये बसला आहे त्यालाच सांगा. आपलासा तो आपलाच देव आहे, पण आपलासा नाही. आपलासा करा, त्याच्याशी बोलत जा. तुकोबारायचे अभंग काय, ज्ञानोबारायचे अभंग काय, आम्हाला देवाशी कसं बोलावं हे शिकवतात. आम्हाला साधं व्यवहारात बोलता येत नाही तर देवाशी कुठले बोलता? व्यवहारामध्ये सुद्धा कुणी कुणाशी कसं बोलावं हे कळलं नाही की तो हुशार माणूस ठरतो. कोणाशी कसं बोलून जमत नसतं. असं तर बोलावं, गोड बोलावं. एखादी विरोधी गोष्ट सांगायची असेल तर अशी सांगावी की त्यातला विरोध न वाटता पाहिजे तो मेसेज तिथपर्यंत पोचला पाहिजे. म्हणून बोलता सुद्धा आलं पाहिजे. बोलता येणं हे सुद्धा म्हणजे बोबडे कोणी नाहीत, पण बोलता येणं. आणि संतांना नुसतं बोलता आलं नाही तर ते देवाशी बोलू लागले आणि त्यांचं ते बोलणं देवाला आवडू लागलं. म्हणून महाराज म्हणतायत आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विणजीवा सुख नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये सुख भेटणार नाही. कितीही जा, कुठेही जा, तात्पुरतं सुख. म्हणून म्हटलं कसं सुख, क्षणिक सुख. एक सांगतो, जीवनातलं सुख हे सुख का नाही, दुःख आश्रित सुख आहे. त्याचा बेस दुःख आहे. कसं ते सांगतो. उदाहरणार्थ कितीतरी सांगता येतील, त्याच्यातलं काही विशेष काय भाग आहे, अशातलं काही भाग नाही. जे म्हणाल त्यातलं दृष्टांत सांगेल. बरं चला, तुमच्या घरातला सांगतो. भाऊ भाऊ आहे दोघी. एखादा रिझल्ट आल्यानंतर कळलं की त्याला 80% पडले. बरं का? आता मला सांगा, वा 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 म्हणला आमचा मुलगा, वाद झाला, 80% पडले. भाऊ आला म्हणला 90 पडले. म्हणजे जे सुख झालं त्याला आश्रय सुखाचा नाही दुःखाचा आहे. ते खालची फळी काढली की केव्हा खाली पडशील कळत नाही. क्षणभर सुख लगेच दुःख. एका मिनिटात आतमध्ये गेला भाग. त्याने कसा अभ्यास केला. अहो ती म्हणली आत्ता त्याचं कौतुक करत होता. अरे पण म्हणले आपल्या पुतण्याला 90 पडले ना. म्हणजे कळलं का त्याच्या सुखावर यांचं सुख अवलंबून आहे. किती दरिद्री माणसं आहात तुम्ही. कर्म दरिद्री याच्यापेक्षा दुसरं काय म्हणावं. आपला आनंद आपण भोगावं. हां बघा आता जेवताना पहिला एक वांग्याची भाजी केली, खाल्ली, वा चांगली लागली. वा वा काय आज भाजी सुंदर झाली. आमटीचा फुरका म्हणला, त्यात मीठ जास्ती होतं. काय म्हणला, काय स्वयंपाक केला का वाटोळ केलं. ती म्हणली मगाशी काय बोलला, आत्ता काय बोलला. कळलं दुःख आश्रित सुख. दुःख आश्रित सुख. एखादी गोष्ट चांगली झाली असं वाटलं की सुख होतं. दुसऱ्या क्षणाला काहीतरी वाईट ऐकलं, याचा अर्थ दुःख आश्रित सुखाच्या मागे आम्ही लागलोय. सुख आश्रित सुख असावं आणि सुख आश्रित सुख आहे ते संतांच्या जवळ आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विणजीवा सुख नाही. तेने विणजीवा सुख नाही. व्यवहारातला दृष्टांत सांगू का. सासू आपलीशी केली, सासरा आपलासा केला, ननंद केली, दीर केले, पण नवरा जिथपर्यंत आपलासा होत नाही तिथपर्यंत घरातलं उपयोग काही नाही. माझं म्हणणं कळलं का. कोण आपलासा असावा. हा संसार आहे. संसार आहे. हां सासरा म्हणतो माझी सून काय छान आहे.
सासू म्हणते लाखात, नणंद म्हणते काय माझी भाऊ, अरे सगळ्यांनी म्हणून उपयोग नाही, त्यांनी एकट्याने म्हणू दे, आणि याने काही नाही म्हटलं तरी काही फरक पडत नाही. तसं सगळ्यांनी काय म्हणायचं ते म्हणू दे, उपयोग नाही. हृदयस्थ विठुरायाने सुख दिल्यानंतरच सुख आहे, बाकी काय सुख वरचं सुख आहे. चालतं येतं जातं आलं, आज हे खाल्लं तर बरं वाटलं बरं का, रस्त्याने जाताना भेळ खाल्ली बरं का, अर्ध्या रस्त्यातच गुळगुळ करू लागलो. माझं बोलणं कळलं का? काय अर्ध्या रस्त्यातच खाताना काय काय भेळ म्हणला, काय काय क्या बात आहे म्हटला. बायको बरोबर होती, किती वेळा तू घरी केलीस पण अशी झाली नाही. माझं बोलणं कळलं? इतक्या वेळा तू भेळ केलीस पण अशी झाली नाही. आणि मग असंच घालायला, आता कशी झाली म्हणली. आता सांग म्हणला. ती म्हणली माझी चांगली का, अशी करून घालू का. नाही म्हणला माझी आई चुकलं माझं. हां ठीक आहे ठीक आहे म्हणले. काय माझं बोलणं म्हणजे घटकेत सुख आणि घटकेत सुखाचं रूपांतर दुःखात केव्हा होईल, आणि दुःखाचं रूपांतर म्हणजे दुःख आश्रित सुख. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला सुख आश्रित सुख पाहिजे. मग सुखाश्रित सुख जर पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि तेणे विण जेव्हा सुख नाही. 8 वाजले. काय जास्ती करायचं नाही, कमी करायचं नाही. बरोबर 6ला व्यासपीठावर आलो, 8 वाजले. आपुला तो एक देव करून घ्यावा, बस एवढंच. आणि त्याच्याशिवाय सुख नाही. थोडंसं एक अजून 10 मिनटं बाकीचा भाग. वारकरी संप्रदायाची परंपरा, सातारकर मधून कुठूनही उठायचं नाही एवढीच विनंती. तर मला वाटलं आता कीर्तन झालं, आता काही ऐकायचं शिल्लक राहिलं नाही. आता ऐकायचं नाही, करायचं शिल्लक आहे. म्हणून 2 मिनिटांनी काही फरक पडत नाही. आलं का लक्षात? हां. आणि चांगलं फुल हॉल भरलाय, छान दिसतंय सगळं. त्याच्यातूनच मध्ये कशाला उगी टोक काढायचं बाहेर. नाही ते बरं दिसत नाही ना. असं हे माझं बोलणं असं आहे. आणि मला वाटतं असं आहे म्हणून तर तुम्ही येता, नाही तर कोण येतो कशाला. अध्यात्म कोणाचं नडलंय अध्यात्म वाचून. मन मंदिरा गजर भक्तीचा.